नमस्कार, मी स्वप्नाली तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा स्वागत करते। तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की खूप दिवस झाले स्वप्नालीचे व्हिडिओज येत नाहीये, इंस्टाग्रामवरती रील्स येत नाहीये, काही पोस्ट येत नाहीये। सो जे कोणी माझ्या जवळचे आहेत त्यांना तर माहितीच आहे की माझ्या आयुष्यात सध्या काय घडतंय काय नाही घडत आहे, त्यामुळे मी इतकी ऍक्टिव्ह नाहीये कोणत्याच सोशल प्लॅटफॉर्मवरती। तर आज मी विचार केला की जे काही माझ्यासोबत झालं ते मी तुमच्यासोबत शेअर करू आणि परत एकदा ह्या सर्वाला नवीन सुरुवात करू अशी माझ्या मम्मीची, माझ्या फ्रेंड्सची, अशी सगळ्यांची इच्छा आहे की मी परत एकदा नव्याने ह्या सगळ्यात सुरुवात करू आणि परत एकदा खंबीरपणे उभी राहू। तर झालं असं की 2024 हे वर्षच आमच्यासाठी चांगलं नव्हतं असंच समजायला हवं आम्ही, बिकॉज वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती ह्याच दिवशी आमची जी सुरुवात आहे ती प्रत्येकाची घरात काही ना काही म्हणजे नाही का गोडधोड बनवण्यापासून होते, पण आमची सुरुवात ही हॉस्पिटलपासून झाली। 13 जानेवारीचा दिवस होता आणि संध्याकाळी रात्री जस्ट आम्ही नॉर्मल बसलेलो, पप्पांची अचानक तब्येत जरा जास्त खराब झाल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आयसीयू मध्ये त्यांना ऍडमिट करावं लागलं बिकॉज त्यांची ऑक्सिजन लेवल पूर्णपणे कमी झाली होती। आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलाइज केल्याच्या नंतर असं कळालं की त्यांच्या किडनीवरती इन्फेक्शन जे आहे ते खूप वाढलंय आणि त्यांना डायलिसिस करावं लागणार आहे। त्यावेळेसच मी, माझी मम्मी, माझा भाऊ आम्ही तिथेच खचून गेलो होतो, कारण डायलिसिस हा एकदम शेवटचा पर्याय असतो कोणत्याही व्यक्तीसाठी। सो त्या हॉस्पिटलमधून आम्ही त्यांना दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो। तिथे पण डायलिसिसचा उपचार होणार नव्हता कारण कंडिशन जरा जास्त सिरियस होती, म्हणून त्यामुळे आम्ही त्यांना, डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना सायन हॉस्पिटल, केम हॉस्पिटल अशा ठिकाणी शिफ्ट करावं लागेल। मग तर आम्ही पूर्णच हिम्मत हारून गेलो, कारण की आम्हाला असं कधी वाटलंच नव्हतं की वर्षाची सुरुवात एवढ्या घाणेरड्या पद्धतीने होईल आणि झाल्यानंतर आम्हाला एवढ्या गोष्टी फेस कराव्या लागतील। सो आम्ही त्यांना तिथून सायन हॉस्पिटलला घेऊन गेलो। मम्मीच्या मैत्रिणी, माझे मित्र मैत्रिणी, माझ्या भावाचे फ्रेंड्स, माझे मामा, काका, असे आम्ही सगळेजण मिळून त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलो। आधी तर त्यांना कॅज्युअलिटीला ॲडमिट केलं, तिथे त्यांच्यावरती थोडी बहुत ट्रीटमेंट झाली। मग त्यानंतर त्यांना एमर्जन्सी वॉर्डमध्ये शिफ्ट केलं गेलं, तिथे त्यांच्यावरती 1.5-2 महिने ट्रीटमेंट चालू होती। मग डायलिसिस कंटिन्यू चालू होतं। त्यांच्यानंतर त्यांचं 2015ला बायपास सर्जरी झालेली, त्याच्या मेडिसिन चालू होत्या। खूप अशा ट्रीटमेंटमधून पप्पा ते सगळे प्रॉब्लेम्स फेस करत होते आणि 1.5-2 महिन्यानंतर म्हणजे जानेवारीमध्ये जे ॲडमिट केलेलं त्याच्यानंतर मार्चमध्ये वगैरे पप्पांना घरी आणलं आणि घरी आणल्याच्या नंतर पण त्यांना आम्ही डायलिसिसला वगैरे घेऊन जात होतो। डायलिसिसला घेऊन म्हणजे मी प्रत्येक वेळेस त्यांना, मी स्वतःहून जायची डायलिसिस करायला, ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये चालू होतं। या सगळ्यांचं खूप म्हणजे फायनान्सवरती म्हणजे नाही का पैशांचे प्रॉब्लेम्स येत होते, कारण की भले ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल होतं पण त्यामध्येही प्रत्येक गोष्टीसाठी पैसे लागतात, फक्त डॉक्टरची आणि बेडचा चार्ज नसतो, बाकी आम्ही प्रत्येक गोष्टीसाठी तिथेही पैसे दिलेत। ह्या सगळ्या ट्रीटमेंट्स होत असताना फिजिकलीही पप्पांना खूप त्रास झाला, कारण प्रायव्हेटमध्ये थोडं तरी नर्स डॉक्टर्सला माणुसकी असते, तशी गव्हर्नमेंट हॉस्पिटलला बिलकुल नसते। ते लोक थोडंही बघत नाहीत की माणसाला समोरचा त्रास होतोय, त्याला काय वाटतंय काय नाही। डायलिसिस करण्यासाठी पप्पांना इथे पाईप लावलेला, मांडीच्या इथे लावलेला, तर तो जेव्हा घरी येताना त्यांनी तो रिमूव्ह केला, तिथे त्यांनी काहीच लावलं नाही। पप्पांचं खूप खूप ब्लड गेलं आणि ते बघून तेही खचले, त्यांनाही असं झालं की खूप रक्त गेलं म्हणून असं ते वारंवार सांगून आम्हाला ते रडत होते। सतत त्यांना असं वाटायचं की त्यांचं रक्त एवढं गेलं, ते कसे बरे होतील, काय होईल।
मग तरी माझी मम्मीनी हिंमत हारली नाही, तिने पप्पांना दुसरं रक्त चढवलं. आम्ही खूप प्रयत्न केले पप्पांना वाचवण्यासाठी. मग मार्च नंतर डायलिसिसला घेऊन जाता जाता एक दिवस अचानक त्यांची शुगर लेवल डायलिसिस करताना खूप ड्रॉप झाली. तिकडच्या डॉक्टरांनी खूप ट्राय केलं प्रायव्हेटमधल्यांनी की ती शुगर लेवल नॉर्मल यायला, पण त्यांचा BP पण खूप कमी होता, शुगरही खूप कमी झाली. त्यामुळे परत कंडिशन पप्पांची सिरियस झाली. परत त्यांना सायन हॉस्पिटलला न्यावं लागलं. परत तिथे मम्मी पप्पा महिनाभर परत तिथे त्यांनी उपचार केले, त्यावरती ट्रीटमेंट घेतली. आणि ते करत असताना खरं तर म्हणतात ना की वाईट दिवसातच समजते की कोण आपल्या सोबत असतं आणि कोणी नाही. खूप खूप प्रॉब्लेम्स फेस केले ह्या दिवसांमध्ये. आणि असं कधी वाटलंच नव्हतं की असे दिवसही आम्हाला बघावे लागतील, कारण की इतकेही आम्ही श्रीमंत नाही आहोत. पण असंही नव्हतं की कोणत्या गोष्टीची आम्हाला कमी पडेल किंवा कोणतं गोष्ट तणतण असेल. घरात 4ही गोष्टी होत्या, जे हवं ते सगळं गोष्ट भेटत होती. आणि कधी कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू दिली, ना पप्पांनी ना भावाने ना मम्मीने. आणि सगळे आम्ही खूप हॅपी फॅमिली. म्हणजे जेही आता भेटायला येतात प्रत्येक जण असंच म्हणतात की तुमची फॅमिलीच वेगळी होती. तुम्ही 4 जण तुमचा फोटो जरी टाकला तरी असं वाटायचं यार किती हॅपी फॅमिली आहे. बहुतेक खरंच कोणाची तरी नजर लागली असावी. आणि परत मम्मी महिन्याभराने रिटर्न आली. मग डायलिसिसला घेऊन जात होते मी, माझ्या काकाची मुलगी आणि माझा एक मित्र. आम्ही डायलिसिसला घेऊन जात होतो आणि माहित नाही काय झालं आणि अचानक पप्पांचा कमरेखालून जीव निघाल्यासारखंच झाला आणि ते नंतर चालूच शकत नव्हते. 1-1.5 महिना पप्पा बिलकुल चालत नव्हते. आणि तसंच आम्ही त्यांचं सगळं म्हणजे त्यांना हवं नको ते त्यांचं जागेवर पूर्ण बघत होतो. त्या परिस्थितीमध्ये पण आम्ही त्यांना डायलिसिसला घेऊन जात होतो. आणि असं ट्रीटमेंट त्यांची चालू होती, सगळं चालू होतं. मी मम्मी माझा भाऊ आम्ही तिघंही होईल तितकं आमच्याकडून ट्राय करत होतो. प्रत्येक गोष्टीतून आम्हाला असं वाटतच नव्हतं की आम्ही ही जी मेहनत घेतोय ह्या मेहनतीचं फळ आम्हाला भेटेल, ह्या विचारानेच आम्ही ती मेहनत घेत होतो. आणि अचानक पप्पांची तब्येत थोडीशी खराब झाली मे महिन्यामध्ये. आणि आम्ही 3 तारखेला मम्मीने वगैरे असा विचार केला की डायलिसिसला घेऊन जाणार तर तिथून होईल सगळं व्यवस्थित. मग मम्मी 3 तारखेला डायलिसिसला घेऊन गेलो. आणि प्रत्येक वेळेस पप्पा जाताना मी नेहमी पप्पा बाय करा असं आम्ही म्हणजे नेहमी माझे पप्पा हॉस्पिटलमध्ये जरी होती तरी मी पप्पांजवळून येताना नेहमी पप्पा मला बाय बोला. नेहमी मला गालावरती माझे पप्पा किस करायचे. त्यानंतर मी तिथून निघून यायची. आणि 3 तारखेला डायलिसिसला नेलं आणि मी मस्त म्हटलं ठीक आहे आता पप्पा गेले तर पटकन घर आवरते, सगळं व्यवस्थित करते वगैरे. मम्मी भाऊ काका असे सगळे हॉस्पिटलमध्ये होते. आणि मी वाट बघते कारण की डायलिसिस मोस्टली 3-4 तासांचं असतं. सो मी वाट बघते की आता फोन येईल मग फोन येईल. मी मम्मीला कंटिन्युअसली कॉल करते, मम्मी काय झालं अजून नाही आली, काय झालं अजून नाही आली. तर मम्मी इतकी बोलते की शुगर कमी झाली असं तसं. मग अचानक मी मम्मीला फोन केला 2:30-3च्या दरम्यान. तर ती खूप रडत होती. तर मी घाबरले की काय झालं आणि काय नाही असं. सो थोड्या वेळाने काकाची मुलगी घरी आली, ते जवळच राहतात. तर त्यावेळेसही मला असं वाटलं की काहीतरी चुकीचं घडलंय म्हणून मी घरी आली आहे. पण तरीसुद्धा मी विचार केला की मी असा विचार नाही करायला पाहिजे, मला अजून कशातच काय माहीत नाही आहे. तर मी परत स्वतःला सावरलं. मग माझी मामी आली. मामी आल्यानंतर पण अजून मला असं झालं की आता तर नक्कीच काहीतरी झालंय, म्हणूनच एक जण घरी येतात. माझ्या आत्याचा फोन आला. मग मला असं वाटलं की आता नक्कीच काहीतरी झालंय. मी मम्मीला कंटिन्युअसली फोन करते, मम्मी सांगायला तयार नाहीये, घरातलं कोणी सांगायला तयार नव्हतं. आणि मग मम्मी हे लोक घरी आले आणि मग मला समजलं की माझे पप्पा मला सोडून गेलेत.
आणि ह्या दिवसाचं म्हणजे मला वाटलंच नव्हतं की डायलिसिसला गेलेले माझे पप्पा घरी कधी परत येणारच नाही म्हणून. आणि तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. आणि मी त्याच्याबद्दल कधी मी असं व्हिडिओ वगैरे बनवणार नव्हती, पण प्रत्येक जण मला विचारत होते की म्हणजे पप्पा आजारी होते ना, हे खूप कमी लोकांना माहीत होते की आम्ही काय फेस करतोय किंवा आमच्या लाईफमध्ये काय चाललं, हे खूप कमी लोकांना माहीत होतं. कारण की मी कधी सोशल मीडियावरती अशा गोष्टी दाखवल्याच नाही. पैशांची थोडी बहुत जरा कमतरता वाटत होती मला. प्रत्येक जण म्हणत होतं तू सोशल मीडियावरती एवढी ॲक्टिव्ह आहेस, तू तिथून पण मदत घेऊ शकते. पण आम्ही ती वेळ माझ्या भावानेही येऊ दिली नाही आणि माझ्या मम्मीनेही येऊ दिली नाही आमच्यावरती. सो मी कधी कोणाला सांगितलंच नाही. आणि जेव्हा मी असं सडनली जेव्हा पप्पांची स्टोरी टाकली तर खूप जणांचे मेसेज आले. खूप जणांनी विचारलं की स्वप्नाली काय झालं, अचानक कसं झालं. तर हे अचानक नव्हतं. ह्या गोष्टीला आम्ही 5 महिन्यापासून तोंड देत होतो आणि ह्या गोष्टीला 5 महिन्यापासून आम्ही फेस करत होतो. आणि आम्ही काय फेस केलं हे फक्त मला, माझ्या मम्मीला, माझ्या भावाला आणि माझ्या वडिलांवरती जी ट्रीटमेंट होत राहिली हे फक्त त्यांना माहिती आहे. खूप प्रॉब्लेम्स मधून माझे पप्पा गेले. आणि त्यातून आम्ही अजूनही सावरलो नाहीये. आणि त्यांची आठवण येणार नाही असा एक दिवसही नसेल. प्रत्येक मोमेंटला त्यांची आठवण मला, मम्मीला, भावाला, आम्हाला येतच राहते. आणि आणि सॉरी तुम्हाला असं सगळ्यांना वाटत असेल की मी सिम्पॅथी गेन करण्यासाठी हा व्हिडिओ करत असेल, पण तसं काहीच नाही आहे. मला असं वाटतं की मी माझे चांगले दिवस, माझ्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं, काय होतं, मी कुठे जाते, काय करते, काय खाते, हे मी सगळीकडे पोस्ट करत असते. तर जर का मी आता सध्या दुःखातून जाते, मला असं वाटतं की माझ्या मैत्रिणींची, मित्रांची, फॅमिली मेंबर्सची, सगळ्यांचा मला सपोर्ट हवा आहे. असं वाटतं की घरात मी, मम्मी, भाऊ जॉबला जातो, मी आणि मम्मी घरात एकटं असतो. माझं एकच एंटरटेनमेंट होतं म्हणजे मी स्वतःला, जर का मी कशामधून खुश होत असेल तर तो आहे मोबाईल, किंवा मी रील्स बनवून असे यूट्यूबवरती जेवणाचे किंवा कशाचे व्हिडिओ टाकून मी माझं मनोरंजन करते किंवा मी माझा टाइम त्यातून स्पेंड करते. सो मी विचार केलं की तुम्ही लोक विचार करत असणार की किती दिवस झालं स्वप्न, मला विचारतात ते तू का नाही व्हिडिओ टाकत आहे. ज्यांना माहिती आहे खूप जवळचे आहेत किंवा काही असे आहेत की फक्त आमची नॉर्मल सोशल मीडियावरती भेट झाली पण तरी ते लोक असं म्हणतात की स्वप्नाली तू हे जे करतेस ते करणं थांबवू नकोस, लोक काय विचार करतील याचा विचार करू नकोस, तुला चांगलं वाटतंय ना तर तू करत राहा. सो म्हणून मम्मीने, घरातल्यांनी, माझ्या मामाने वगैरे मला हिम्मत दिली की तू कर, तू सांग लोकांना काय झालंय काय नाही झालंय, त्यांनाही समजू दे तू कोणत्या गोष्टी फेस करते, काय करते. आणि बाकी ह्या पुढे मी असेच व्हिडिओ, म्हणजे हे मी सांगितलं, ह्याच्यानंतर मी पप्पां रिलेटेड किंवा ह्या जे काही आमच्यासोबत घडलं ह्याच्या रिलेटेड मी ह्याच्यानंतर कधीच बोलणार नाहीये. कारण असं बोलून मला ना काही म्हणजे सिंपती वगैरे कोणाची घ्यायची नाहीये. बघा, ज्यांना खरंच माझ्याबद्दल काय वाटत असेल ते माझ्यासाठी उभे आहेत, माझी मैत्रिणी आहेत. काही मैत्रिणी अशा आहेत की ज्या जवळ नसून पण माझ्यासाठी खूप खंबीरपणे उभ्या होत्या, आणि ज्या काही अशा आहेत की ज्या जवळ येऊन सतत मला एक धीर देत असतात की स्वप्नाली तू एकटी नाही आहेस, किंवा होत असतं हे प्रत्येकाच्या आयुष्यात. तुझ्या आयुष्यात काही खूप लवकर झालंय, तू त्यात धीर दे, मम्मीला सांभाळून घे. मम्मीसाठी खूप इमोशन्स मी कंट्रोल करते, कारण की मी खचली तर ती मला बघून अजून जास्त कसेल. म्हणून आम्ही सध्या तरी असं नॉर्मल राहतोय. एखाद्या वेळेस रडू आलं तर एखाद्या साईडला जाऊन
त्या भावना व्यक्त करतोय. बाकी ह्याच्यानंतर मी आता मला असं वाटतंय की मी आता परत नव्याने सुरुवात करते आणि ह्या सगळ्यामध्ये तुम्ही मला सपोर्ट करा. आधी मी जे काही व्हिडिओज बनवायची, जे काही करायची ते अर्निंगसाठी करत नव्हतेच. माझ्या घरातल्यांनी कधीच मला जॉबला जा म्हणून जबरदस्ती केली नाही. मला लहानपणापासून डान्समध्ये इंटरेस्ट होता, अजूनही आहे. मी स्वतःचे डान्स क्लास चालू केले. मला ॲक्टिंग करायला आवडतं, मला एक्सप्रेशन्स द्यायला आवडतं, मला डान्स करायला आवडतं, म्हणून मी हे रील्स वगैरे करत असते. पण जर का ह्यापुढे मी मेहनत घेते तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा यामध्ये. आणि ही जे काही आता चाललंय, आय होप लवकरच चांगले दिवस येतील आणि स्वामींवरती माझी श्रद्धा आहे, त्यांच्यावरती माझा विश्वास आहे. नक्कीच ते माझी जी काही इच्छा आहे ते पूर्ण करतील. जास्त काही नकोय, जसं आधी होतं तसेच दिवस आता हवे. आय नो ह्या दिवसांमध्ये पप्पा नसतील आमच्यासोबत, पण आम्हाला एक जगण्याची हिंमत आणि ह्या पप्पांची हीच इच्छा होती की मी चांगले चांगले व्हिडिओज बनवावं, मी 4 लोकांमध्ये फेमस व्हावं, मी कुठेतरी दिसावं, माझं कुठेतरी नाव निघावं, हीच पप्पांची इच्छा होती. तर मी व्हिडिओज बनवणं थांबवणार नाही आणि यापुढेही मी व्हिडिओज टाकत राहीन. आणि मला माहिती आहे तुम्ही सगळ्यांनी मला ह्या आधी खूप सपोर्ट केला आणि आत्ताही कराल. थँक्यू. बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.